मेळघाटात वाढते व्याघ्र क्षेत्र व त्यामुळे व्याघ्र विभागाकडून मेळघाटातील गावाचे पुनर्वसन अशी परिस्थिती यंदा मेळघाटात दिसून येत आहे। हरिसाल जिल्हा परिषदमध्ये येणाऱ्या रोरा व चौराकुंड गाव व्याघ्र विभागाकडून पुनर्वसनच्या प्रक्रियेत असल्यामुळे व्याघ्र विभागाद्वारे आदिवासी ग्रामस्थांना वन हक्क कायद्याची मान्यता न देता त्यांच्या अधिकाराचे हनन केले जात होते। हे बघून जिल्हा परिषद सदस्य महेंद्रसिंग गैलवार यांनी लोकांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने सदर मुद्दा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात पार पाडण्यात आलेल्या वन हक्क कायद्याच्या बैठकीत मागणी करून वन विभाग व व्याघ्र विभागास चांगलेच रेटून धरले। अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वन हक्काची मान्यता अधिनियम 2006 व नियम 2008 आणि सुरक्षित नियम 2012 नुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी यांना कलम 3 नुसार वैयक्तिक व सामूहिक वन हक्क किंवा दोहांचे धारणाधिकार मिळण्याचे अधिकार प्राप्त झालेले आहेत। त्यामध्ये अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी यांना स्वतःच्या उपजीविकेकरिता शेती करण्यासाठी वन जमिनी धारण करण्याच्या व त्यामध्ये राहण्याचा हक्क, निस्तार सारखे हक्क, गावाच्या सीमेअंतर्गत किंवा सीमेबाहेर पारंपरिकरित्या गोळा केले जाणारे गौण वनोत्पादन गोळा करणे, त्यांचा वापर करणे किंवा त्यांची विल्हेवाट लावणे यासाठी स्वामित्व हक्क, पाण्यामधील मत्स्य व अन्य उत्पादन चराई करणे, पारंपरिक मोसमी साधन संपत्ती करण्यात आलेल्या कोणत्याही सामाजिक वनस्त्रोताचे संरक्षण, पुनर्निर्माण, संवर्धन, व्यवस्थापन करण्याचे हक्क इत्यादी विविध वन हक्क प्राप्त झाले आहेत। तर मग पुनर्वसनाच्या नावे का मेळघाटवासियांना मनाई केली जात आहे, असा प्रश्न बैठकीत महेंद्रसिंग गैलवार यांनी मांडून त्वरित रोरा व चौराकुंडला पर्यायी व्यवस्था करण्याबाबत मागणी केली आहे। दुसरीकडे पुनर्वसनच्या एका नियमानुसार पुनर्वसितांना संपूर्ण पुनर्वसन होईपर्यंत त्या सर्व आधीच्या जशीच्या तशी सेवा पुरविणे अनिवार्य असते। तरी पण व्याघ्र विभाग पुनर्वसनाच्या नियमांचे उल्लंघन करत असून आदिवासींवर अन्याय होऊ देणार नाही, असा कडक इशारा बैठकीत व्याघ्र विभागास महेंद्रसिंग गैलवार यांनी दिला असून रोरा व चौराकुंड गावात वन हक्क कायद्याचे लाभ आदिवासींना मिळणार ही आनंदाची बाब आहे। धारणी येथून तश्मीन शेखसह जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत।